नमस्कार सगळ्यांना. या व्हिडिओत किरचॉफच्या कायद्यानुसार सिंपल सर्किटचा विचार करूया. कार्य पहिले, कायदा व्यावहारिकरित्या सिद्ध करूया. पहिली पायरी, दिलेल्या मूल्यांसह व्होल्टेज स्रोतासह प्रतिरोधक R1, R2 आणि R3 मालिकेत कनेक्ट करा. योग्य श्रेणीसह शृंखलामध्ये ॲमीटर कनेक्ट करा. तिसरी पायरी, व्होल्टेज थेंब मोजण्यासाठी अनुक्रमे R1, R2 आणि R3 वर व्होल्टमीटर V1, V2 आणि V3 कनेक्ट करा. चौथी पायरी, व्हेरिएबल सप्लाय व्होल्टेज वापरून वेगवेगळ्या मूल्यांवर व्होल्टेज सेट करा आणि दिलेल्या टेबलसह वाचन तपासा. टॅब्युलेशनमधून इनपुट व्होल्टेज V हे व्होल्टेज थेंबांच्या बेरजे इतके आहे, म्हणून सर्किटमधील उर्वरित व्होल्टेज 0 आहे, म्हणून किरचॉफचा व्होल्टेज नियम सत्यापित केला जातो. मालिका आणि समांतर सर्किट या दोन्हींच्या संयोगाची चर्चा करूया. उदाहरण पहिले, आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की मालिका सर्किटमध्ये विद्युत प्रवाह सारखाच राहतो आणि व्होल्टेज भिन्न असतो, आणि समांतर सर्किटमध्ये व्होल्टेज समान राहतो आणि विद्युत प्रवाह भिन्न असतो. जंक्शन 1 आणि 2 वर 2 रेझिस्टर R1 आणि R2 समांतर कनेक्ट करा आणि नंतर जंक्शन 2 वर तिसरा रेझिस्टर R3 कनेक्ट करा. आता संपूर्ण सर्किटच्या दोन्ही टोकांना व्होल्टेज स्रोत किंवा बॅटरी टर्मिनल्स कनेक्ट करा. जंक्शन 1 वर प्रतिरोधक R1 आणि R2 समांतर जोडलेले असल्यामुळे विद्युत प्रवाह विभाजित होतो. जंक्शन 2 वर दोन्ही प्रवाह एकत्र येतात आणि रेझिस्टर R3 द्वारे बॅटरीवर परत येतात. येथे प्रतिरोधक R1 आणि R2 एकमेकांना समांतर आणि रेझिस्टर R3 सह मालिकेत जोडलेले आहेत. किरचॉफचा व्होल्टेज नियम वापरून त्याच सर्किटची पडताळणी करू. R1, R2 आणि R3 चे रेझिस्टर व्हॅल्यू अनुक्रमे 2 ओहम, 4 ओहम आणि 4 ओहम्स असू द्या, आणि त्यासोबतच त्यांना 10 व्होल्टच्या बॅटरीने कनेक्ट करा. प्रथम आपण ओहमचा नियम वापरून एकूण विद्युत प्रवाह शोधूया. नंतर प्रत्येक रोधकावरील वैयक्तिक विद्युत प्रवाह शोधू. सूत्रातील मूल्ये बदला. R1 आणि R2 हे दोन प्रतिरोधक समांतर जोडलेले असल्याने R बरोबर 1/1/R1 अधिक 1/R2. R बरोबर 1/2 अधिक 1/4. R1 आणि R2 चे समतुल्य प्रतिरोध 1.33 ओहम्स आहे. रेझिस्टर R1 आणि R2 च्या जागी 1.33 ओहम्सने बदला. आता सर्किट 1.33 ओहम्स आणि 4 ओहम्सच्या मूल्यांसह मालिकेतील दोन प्रतिरोधक बनते. असे गृहीत धरा R1 हे 1.33 ओहम्स आणि R2 हे 4 ओहम्स आहे. कारण दोन प्रतिरोधक मालिकेत असल्यामुळे एकूण प्रतिरोधक मिळवण्यासाठी त्यांची मूल्ये जोडा. R बरोबर 1.334, R बरोबर 5.33 ओहम्स. फॉर्म्युल्यामध्ये व्होल्टेज आणि रेझिस्टन्सची मूल्ये बदला. I बरोबर V/R, I बरोबर 10/5.33. सर्किटद्वारे वाहून जाणारा एकूण प्रवाह 1.87 अँपिअर आहे. प्रत्येक रेझिस्टरमधील वैयक्तिक वर्तमान प्रवाहाची गणना करण्यासाठी आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे व्होल्टेज ड्रॉपची गणना करणे गरजेचे आहे. दोन व्होल्टेज थेंब V1 आणि V2 अनुक्रमे 1.33 ओहम आणि 4 ओहम प्रतिरोधकांमध्ये आढळतात. ओहमचा नियम वापरून V1 आणि V2 शोधता येतात. V1 बरोबर IR1, V2 बरोबर IR2. म्हणून इथे मालिका सर्किटमुळे विद्युत प्रवाहाचे मूल्य समान राहते. सूत्रामध्ये विद्युत प्रवाह आणि प्रतिरोधक मूल्ये बदला. VI बरोबर 1.87 गुणिले 1.33. VI हे 2.5 व्होल्ट इतके आहे. आम्हाला 2.5 व्होल्ट्सवर VI मिळतो. त्याचप्रमाणे V2 बरोबर 1.87 गुणिले 4. V2 हे 7.5 व्होल्ट इतके आहे. आम्हाला 7.5 व्होल्ट्सवर V2 मिळतो. जेव्हा आपण 2 व्होल्ट्स V1 आणि V2 जोडतो तेव्हा एकूण व्होल्टेज 10 व्होल्ट होते, जे इनपुट व्होल्टेजच्या बरोबरीचे असते. 2.5 व्होल्ट अधिक 7.5 व्होल्ट 10 व्होल्ट्सच्या बरोबरीचे. अशा प्रकारे किरचॉफचा व्होल्टेज कायदा सत्यापित होतो. दोन रोधकांवर अनुक्रमे 1.33 ओहम आणि 4 ओहम 2 व्होल्ट मीटरवर V1 आणि V2 जोडून तुम्ही हे व्यवहारामध्ये सत्यापित करू शकता. व्होल्टमीटर V1 आणि V2 रीडिंग अनुक्रमे 2.5 आणि 7.5 व्होल्ट आहेत याची खात्री करा. ते इनपुट व्होल्टेजच्या समान असणे आवश्यक आहे. त्याच सर्किटचा वापर करून आपण किरचॉफ वर्तमान कायदा पडताळू शकतो. मूळ सर्किटकडे परत जाताना जंक्शनवरील प्रवाह I1 आणि I2 असे अनुक्रमे 2 ओहम आणि 4 ओहम प्रतिरोधकांवर विभागले जातात.
2 आणि 4 ओहम प्रतिरोधकांमध्ये व्होल्टेज ड्रॉप 2.5 व्होल्ट आहे. ओहमचा नियम वापरून I1 आणि I2 काढता येतो. I1 बरोबर V/R1, I2 बरोबर V/R2. दोन्ही मूल्यांसाठी प्रतिरोधक R1 आणि R2 समांतर जोडलेले असल्यामुळे व्होल्टेज समान राहते. फॉर्म्युल्यामध्ये व्होल्टेज आणि रेझिस्टन्स व्हॅल्यूजची मूल्ये बदला. I1 बरोबर 2.5/2, I2 बरोबर 2.5/4. आपल्याला 1.25 अँपिअर म्हणून I1 आणि 0.25 अँपिअर म्हणून I2 मिळतो. जेव्हा तुम्ही वर्तमान I1 आणि I2 जोडता तेव्हा तुम्हाला 1.87 अँपिअर मिळेल, जे एकूण करंटच्या बरोबरीचे आहे. जंक्शन 1 वर वर्तमान प्रवेशाची बेरीज I1 आणि I2 सोडत असलेल्या विद्युत प्रवाहाच्या बेरजेइतकी असते. त्यामुळे किर्चॉफचा सध्याचा कायदा समाधानकारक आहे. तुम्ही क्रमशः R1, R2 आणि R3 सह मालिकेतील 3 ॲमीटर्स A1, A2 आणि A3 जोडून सरावमध्ये देखील सत्यापित करू शकता. A1 आणि A2 ची बेरीज A3 च्या बरोबरीची आहे. उदाहरण दुसरे. 4 प्रतिरोधक R1, R2, R3 आणि R4 अशा प्रकारे जोडले आहेत की एक मालिका समांतर संयोजन तयार होईल. R1 आणि R2 एकमेकांशी समांतर जोडले जाऊ द्या. त्याच प्रकारे R3 आणि R4 एकमेकांशी समांतर जोडलेले आहेत. R1 आणि R2 रेझिस्टर्सला R3 आणि R4 रेझिस्टरसह सिरीजमध्ये जोडा. संपूर्ण सर्किटच्या शेवटी बॅटरी टर्मिनल्स कनेक्ट करा. चला किर्चॉफचा व्होल्टेज कायदा सत्यापित करूया. गृहीत धरा R1, R2, R3 आणि R4 रोधक मूल्ये अनुक्रमे 5 ओहम, 10 ओहम, 6 ओहम आणि 3 ओहम आहेत आणि बॅटरी व्होल्टेज 24 आहे. प्रथम एकूण वर्तमान मोजा. समांतर जोडलेले प्रतिरोधक R1 आणि R2 एकाच रेझिस्टर RA मध्ये आणि R3 आणि R4 ला दुसऱ्या एका रेझिस्टर RB मध्ये रूपांतरित करा. सूत्रामध्ये R1 आणि R2 ची मूल्ये बदला. RA बरोबर 1/1 गुणिले 1/R1 अधिक 1/R2. RA बरोबर 1/1 गुणिले 1/5 अधिक 1/10. आपल्याला 3.33 ओहम्सवर RA मिळतो. त्याचप्रमाणे सूत्रामध्ये R3 आणि R4 ची मूल्ये बदला. RB बरोबर 1/1 गुणिले 1/R3 अधिक 1/R4. RB बरोबर 1/1 गुणिले 1/26 अधिक 1/3. आम्हाला 2 ओहम्स म्हणून RB मिळतो. आता सर्किटमध्ये अनुक्रमे 3.33 ओहम्स आणि 2 ओहम्स या मालिकेत फक्त 2 प्रतिरोधक आहेत, RA आणि RB. हे 2 प्रतिरोधक मालिकेत असल्याने त्यांना फक्त जोडा. 5.33 ओहम्स बरोबर RA अधिक RB. आपल्याला 5.33 ओहम्सचे एकूण प्रतिकार मिळतो. फॉर्म्युल्यामध्ये व्होल्टेज आणि रेझिस्टन्सची मूल्ये बदला. I बरोबर V/R, I बरोबर 24/5.33. तर आपल्याला एकूण विद्युत प्रवाह 4.5 अँप्स मिळतो. आता सूत्र वापरून RA आणि RB मध्ये व्होल्टेज थेंब V1 आणि V2 ची गणना करा. V1 बरोबर I गुणिले RA. V1 बरोबर 4.5 गुणिले 3.33. V1 15 व्होल्ट बनतो. त्याचप्रमाणे V2 बरोबर I गुणिले RB. V2 बरोबर 4.5 गुणिले 2. V2 9 व्होल्ट बनते. सर्किट मालिका असल्याने वर्तमान 4.5 अँपिअर समान राहते. जेव्हा तुम्ही व्होल्टेज थेंब V1 आणि V2 जोडता, आम्हाला एकूण 24 व्होल्ट मिळतात, जे इनपुट बॅटरी व्होल्टेजच्या बरोबरीचे आहे. म्हणून किर्चॉफचा व्होल्टेज कायदा येथे समाधानकारक आहे. तुम्ही RA आणि RB मध्ये 2 व्होल्टमीटर V1 आणि V2 जोडून आणि तुम्ही V1 आणि V2 जोडता तेव्हा एकूण व्होल्टेज 24 असल्याची खात्री करून तुम्ही हे व्यवहारात सत्यापित करू शकता. तेच सर्किट वापरून किर्चॉफ करंट कायदा सिद्ध करू. I1, I2, I3 आणि I4 हे R1, R2, R3 आणि R4 रोधकांमधील विद्युत प्रवाह आहेत असे गृहीत धरा. R1 आणि R2 वरील प्रतिरोधकांवर अस्तित्वात असलेले व्होल्टेज V1 हे 15 व्होल्ट आहे आणि R3 आणि R4 वरील रोधकांमधील व्होल्टेज V2 अनुक्रमे 9 व्होल्ट आहे. V1 वरून I1 आणि I2 ची मूल्ये काढा. तर I1 बरोबर V1/R1, I2 बरोबर V1/R2. V1 समांतर कनेक्ट केलेल्या R1 आणि R2 द्वारे सामायिक केले आहे, म्हणून
I1 बरोबर 15/5, I2 बरोबर 15/10. आम्हाला I1 आणि I2 अनुक्रमे 3 आणि 1.5 अँपिअर म्हणून मिळतात. जेव्हा आपण I1 आणि I2 जोडतो तेव्हा आपल्याला 4.5 अँप्स मिळतात, जे एकूण करंटच्या बरोबरीचे असते. त्याचप्रमाणे V2 वरून I3 आणि I4 ची गणना करा. तर I3 बरोबर V2/R3, I4 बरोबर V2/R4. V2 हे R3 आणि R4 साठी सामान्य असल्याने I3 बरोबर 9/6, I4 बरोबर 9/3. आम्हाला I3 आणि I4 अनुक्रमे 1.5 आणि 3 अँपिअरवर मिळतात. जेव्हा तुम्ही I3 आणि I4 जोडता तेव्हा आम्हाला 4.5 अँपिअरचा परिणाम मिळतो, जो सर्किटमधील एकूण करंटच्या बरोबरीचा असतो. म्हणून किर्चॉफचा सध्याचा कायदा समाधानकारक आहे. प्रॅक्टिसमध्ये प्रत्येक रेझिस्टरसह 4 एमिटर्स A1, A2, A3 आणि A4 मालिकेत जोडा. रीडिंग लक्षात घ्या आणि A1 आणि A2 मधील विद्युत प्रवाहाची बेरीज A3 आणि A4 मीटर रीडिंगच्या बेरजेइतकी असल्याची खात्री करा. आधीच्या प्रॅक्टिकलवरून हे स्पष्ट होते की मालिका सर्किटमध्ये विद्युत प्रवाह स्थिर राहतो आणि रेझिस्टर मूल्यानुसार प्रत्येक घटकासह व्होल्टेज बदलते. त्याचप्रमाणे समांतर सर्किटमध्ये व्होल्टेज स्थिर राहतो, परंतु विद्युत प्रवाह प्रतिकार मूल्यानुसार बदलतो. पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुमचा दिवस चांगला जावो.